आदित्य, लाईट्स आदित्य. अगं हो, एक मिनिट. किती घाबरतेस? आ काय मॅडम, ओके ना? ते कधी कधी छान वाटतं ना अशी लाईट गेल्यावर. कॅन्डल लाईट डिनर सारखं कॅन्डल लाईट रोमांस. चालेल. अरे मग ठेवणे उदेत. दे मला. अरे मी काय म्हणतो, माईंचं जे काही गिफ्ट आहे हस्त खेळतं, त्याचं काय करणार होतं आपण? अरे होय, गच्चीवर जायचं का त्या दिवसासारखं सांतण्यात? चालेल. पण थंडी असेल ना रिव्हर? आज थोडं जास्त गार वाटतंय. थंडी असली तर मी आहे ना तुला जवळ घ्यायला. जायचं? आलोच मी 1 मिनिटात. अरे 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 हो हो. बरं ऐक ना, आपण खरंच गच्चीवर जातोय. हो. हे आदित्य, हे वर गच्चीत मस्तच थंडी आहे रे. म्हणून तर म्हटलं ना की वर जाऊया. जरा 4 भिंतीतून बाहेर पडलं की सगळं जगच बदलून जातं ना.
बघ ना वर, फक्त आकाशच आकाश दिसतंय. असं नाही काही. अच्छा, ही अशीच थंडीची शिरशिरी असावी. हे असंच आकाशभर चांदणं असावं. तुझ्या श्वासात माझा श्वास असावा आणि तुझं माझं भान हरपून जावं. तू खूप गोड आहेस आदित्य. है ना? मला भास होतोय का? अचानक मोगऱ्याचा सुगंध कसा आला? हे वा, तू फारच गोड आहेस बाबा. सगळं अगदी परफेक्ट जमतं तुला. नाही, ऍक्च्युली काय की तुला आज सरप्राईज द्यायचं असं कधीपासून चाललं होतं माझ्या मनात. आणि याच्यापेक्षा सुंदर सरप्राईज काय असू शकणार होता? मगाशीच देणार होतो मी, पण नेमके लाईट गेले. तेच आपण दोघे, तोच गजरा, पण तेच आकाशाखाली चांदण्यात. कितीतरी जास्त सुंदर वाटतंय ना? एक छोटासा चिना चढून गच्चीत आलो आपण आणि जादू झाली. प्रेम म्हणजे पासवर्डच आहे का अशा खजिन्याचा? प्रेम घेऊनच जातं आपल्याला आपोआप या अशा निर्मळ सुखाच्या वाटेकडे. आय लव्ह यू आदित्य. आय लव्ह यू. रात्री काय थंडी होती ना मस्तपैकी. हो, मला तर अजून पण छान वाटतंय. थंडीमुळे नाही काही. मग अगं हे बघ, याला छान वाटतंय आणि हिला सर्दी झाली. यांना वाटते थंडीमुळे. अगं बाई, म्हणजे तुला काय वाटलं हे काय सगळं थंडीमुळे होतंय? मग छे छे, गच्चीत होते रात्री दोघं जण. मांजर जरी डोळे मिटून दूध पित असलं ना तरी समोरच्याला दिसतच. हा, कळलं का रे? काय यार दादा, तू पण काय मी पण काय? हा, तू पण असंच करायचंस ना. तेच बघून धडे गिरवतोय मी. ओ हो का, घ्या गुरुची विद्या गुरुला. अगं हो, आधी तिला औषध दे काहीतरी आता. हो, आणि दुसरी मांजर उठले का बघा. दुसरी मांजर? घ्या. सासरी पाठवली लग्न झाल्यावर चित्राला आणि विसरून गेला एका रात्रीत. हा, ऑफिसला नाही वाटत जायचं का? सुट्टी घेतली आज? आहे ना? हा, मग फोन करून उठवा तिला आता. करते फोन.
जाऊ दे ना, मी कशाला बोलते. मी जाते माझा टाइमपास करायला. टाइमपास? मग अच्छा हा शब्द कोड. आता काय करणार बाबा, तुमची मुलं मोठी झाली आणि आदित्य काही विचारच करत नाही ना आम्हाला नातवंड वगैरे द्यायला खेळायला. मग टाइमपास कसं करणार आम्ही आपले शब्द कोडी सोडवत बसतो दोघ जण टाइमपास म्हणून. नाही नाही, प्रयत्न प्रयत्न चालू आहे त्याचा. हो सकाळी सकाळी मेघनाचा आहे. हॅलो. काय मॅडम, काय म्हणताय? ठीक ठीक. अगं कालच लग्न झालं ना तुझं आणि आज असं उत्तर. अगं नाही, ते कामात होते ना, मनोजलाही ऑफिसला जायची घाई आहे. सगळं व्यवस्थित आहे ना ग? काही प्रॉब्लेम नाही ना? नाही ग, काही नाही. तुझी पण गडबड असेल ना ऑफिसला जायची? हो, खरं तर मलाही निघायलाच हवं आता. 3च दिवसांची रजा मिळाली होती ना. पण खरं म्हणजे चित्रा, डबा देतेस ना? आलं आलं, मला ऐकू आलं. दे दे, तू डबा दे, आपण नंतर बोलूया. ठेवते, बाय. कुठे डबा? हा हा हा, घरचा डबा बरं वाटतं. चित्रा, एक काम करतेस? आज सुट्टी घे ना. अरे मनोज, कसं काय शक्य आहे? कशी बशी 3च दिवसांची रजा मिळाली होती. आता परत विचारलं तर सिया मॅडम रागवतील. अरे अगं नको. सांग ना तिला. ऐक ना, घर असं असतं असतं आवडत नाही मला. तू एक काम कर, मी येईपर्यंत तू घर आवरून ठेव, मग मी आल्यावर आपण दोघं आवरू ना. ऐक, मी पण लवकर यायचा प्रयत्न करतो आज. कसं आहे ना, काल केलेल्या चुका सुधारायच्यात ना मला. काय ग, काय झालं? सर्दी ना रे. नाही ते तर दिसतच आहे. चित्राचं विचारतोय मी. बंक करत नाही ना ऑफिस ती शाणी? काय माहिती नाही. वाट लागेल मेघना. माझी इनडायरेक्टली वट आहे म्हणून CMM ने 3 दिवस तरी रजा दिली तिला. तिने डायरेक्ट बुट्टी मारली ना तर रेकॉर्ड खराब होईल तिचा. फोन कर तिला परत. ए नको नको. अरे गडबडीत होती रे ती. आणि तो मनोज तिला सारखा म्हणत होता, डबा झालाय का, डबा झालाय का म्हणून. ही मुलगी पण ना आता उगीच मला. तिचाच आहे तू. हॅलो मेघना. चित्रा, मी आदित्य बोलतोय. काय ग, दांडी मारायच्या बेतात आहेस म्हणे तू? विचार करत होते, सिया मॅमना विचारू का? नाही, अजिबात नाही. नाही, 4 शब्द ऐकवेलच ती तुला आणि सुट्टी तर मिळणारच नाही. उगाच अपमान वगैरे झाला ना तर रडत बसशील. आणि मला सांग, मनोजने सुट्टी घेतली का? नाही. मग दोघांची नोकरी नवीनच आहे ना? हो, घर लावायचं होतं. अरे मग संध्याकाळी लावा, नाहीतर मग शनिवार रविवार आहेतच. त्यात काय एवढं? पाहिजे तर आम्ही मदत करतो तुम्हाला, पण प्लीज ऑफिसला बुट्टी मारू नकोस. मलाही तसंच वाटत होतं. येते मी ऑफिसला. गुड. चल बाय, आवरते. ठीक आहे, ऑफिसला भेटू. हो. सांभाळून जा रे. नाही या चित्रा नाही तुझ्या मागे बसायला. ती असताना कसं सावकाश चालवायचं जरा. 4 दिवस माझ्या ती सुखाने गेले हो, काळजी न करता. आता पुन्हा सुरू झाली माझी काळजी. हे काय यार माई, मी नेहमी सांभाळून आणि सेफ चालवतो बाई. मी तू उगाच ते स्टाईल मारून कट मारणाऱ्यांपैकी नाही. बरं, चित्राला उठवलंस का? हो, केला होता. डबाच करत होती तेव्हा. आई ग बिचारी. लग्न झालं काय आणि लगेच ऑफिसला पण जायचं, घरातली कामं पण करायची. कठीण आहे रे या मुलींचं. काही बिचारी वगैरे नाही माई. अरे उलट उत्साहात असेल ती, लाडक्या नवऱ्यासाठी डबा करायचा म्हणून. चला मी येतो. बाय. सांभाळून जा, लवकर ये. झालं इथं सुरू. थंड हवेच्या ठिकाणी जातं आणि मग हे असं होतं.
माहिती ना तुला थंड हवेचं ठिकाण माहिती कुठे ते देसाईवाडीतलं हे वरचं हो का हा. त्यांना कशाला बोलतोस रे उगीच काय? तू आणि विजय सुद्धा तेच करायचा माहिती. तुम्हालाच बघून आदित्य जायला लागलाय वरती गच्चीत ए, ए, शाबास. इकडे इकडे वरती इकडे जायचं हे बघ इकडे जा. काढा करतात सगळ्यांसाठी बरं बाई मला ना तुझ्याशी थोडस बोलायचं होतं काय रे म्हणजे तुझ्याशी आणि नानांची दोघांशी पण कशाबद्दल ये ना हात मी सांगतो अरे घे तर काय बोलायचं तुला एवढं काय एवढं टेन्शन घेऊ नकोस ग एवढं काही सिरियस नाहीये कसलं टेन्शन घेत आहे अहो, ही माई काय ग काय झालं हो मगाच असं म्हणतोय की मला तुमच्या दोघांशी काहीतरी बोलायचंय म्हणून हा. मग टेन्शन नाही काय येणार एक मिनिट मग काय झालं थोरले युवराज हा अहो, काही झालेलं नाही ना एवढं काही सिरियस नाहीये काय झालंय काय अहो, ही उगाच टेन्शन घेते अय्या ही ना मग तिला सवयच आहे हा. बरं ते जाऊ दे मला सांग आपल्याकडे तांदळाच्या कण्या आहेत ना आहेत हा फर्स्ट क्लास आत्ता कशाला हव्यात तुम्हाला आंबाडीची भाजी मिळाली अगो बाई काय सांगताय काय नाही अलीकडे ना मायाळू करडई आंबाडी या भाज्या मार्केटमध्ये दिसतच नाही बरं झालं तुम्ही आणलीत ते अरे म्हणून तर विचारलं तांदळाच्या कण्या आहेत का आहेत 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 कण्या घालतात का त्यात मला आठवत नाही नाहीच आठवणार रे फारशी होत नाही ना भाजी एक कण्या घालतात त्या कण्या अशा नेहमीच्या फोडणीवर अशा मस्तपैकी परतायच्या आणि मग त्या भाजी बरोबर शिजवायच्या आहा. पण मग कण्या का घालतात अरे अमित काय? थँक्यू सो मच कशाबद्दल ज्ञानामृत पाजायची संधी दिलीस हल्ली कोणी संधीच देत नाही होऊन जाऊ द्या आज तर कसं आहे की आता वेगवेगळ्या भाज्यांमध्ये वेगवेगळी प्रथिनं वेगवेगळे जीवनसत्व म्हणजे प्रोटीन्स आणि विटॅमिन्स वगैरे असतातच पण तेवढे घटक पुरेसे नसतात त्याला काही पदार्थांची जोड द्यावी लागते आणि त्या पदार्थांची जोड दिल्यानंतर जो पदार्थ तयार होतो तो आहारासाठी परिपूर्ण असा सिद्ध पण क्रेडिट गोज टू आंबाडीची भाजी अँड ऑफकोर्स अमित हो थँक्यू बरं काय रे तू आम्हाला दोघांना काय सांगत होतास हा नाना काय आहे येत्या 22 डिसेंबरला आदित्य आणि मेघनाची पहिली अॅनिव्हर्सरी आहे अगो बाई हो की बरोबर की नाही पण आपण अजून काही प्लॅनच केलेला नाहीये अरे हो मग काय करूया नाही माझ्या डोक्यामध्ये ना एक सरप्राईज प्लॅन आहे काय 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 ग मुली काय हवंय तुला असं का बोलताय नाही कारण तुला जरी सर्दी झालेली असली तरी आम्ही गमतीच्या मूड मध्ये आहोत गंमत अगं तू काय त्यांच्याकडे लक्ष देतेस तू कशाला आलीस ते सांग बघू अगं निलगिरी जा माझ्या कपाटात येते घे जा अरे आहे नाहीये नाहीये का अगं ती ही हो अर्चूने का घेऊन गेली वर मग अशी निलगिरी अगं बाई हो अर्जू घेऊन गेली नाही का हो घेऊन गेली अगं हो अर्जू घेऊन गेली हो मी नाही का दिली ती बाटली काढून तुझ्या कपाटात ना मग तू जा जा तू वरती अर्जूकडनं घे जा जा पळ जा 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 अगं किती शिंकतेस काय सॉरी चुकले ना आता सांग पुढे गेली गेली सांग हा तर प्लॅन असा आहे अरे मस्तच हो पण हे मेघनाला आणि आदित्यला अजिबात कळता कामा नाही हा हो 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 हा बोल आदित्य काय ग कमी नाही झाली का अजून सर्दी नाही ठीक आहे 2 दिवस घेतेस ना रे ती जायला अब ते सोड तिकडे काय चित्रा आली ऑफिसला दिसली तरी नाही अजून माझं ना जरा डोकंच गेलंय नोकरीचं महत्व कसं कळत नाही यांना सहज मिळाली आहे ना हे सहज कुठे मिळाली आदित्य 2 इंटरव्ह्यू काय दिले माहिती आहे ना सोड त्याला काही धक्के खाणं म्हणत नाही त्या मनाने खरंच खूप सहज मिळाला तिला हा जॉब आणि आता लग्न झालंय तर नोकरी सांभाळायला नको का भविष्याच्या दृष्टीने या मॅडम मस्टर मिळालं का
हो मिळालं. नशीब आमचंच. अरे नाही, थोडी द्विधा मनस्थिती झाली होती. मनोज म्हणत होता दांडी मार, पण तू म्हणालास ना फोनवर की रजा घेऊ नकोस, मग धावत आल. चित्रा, तुला सिरियसनेस कळत नाहीये का? कॉलेज नाहीये हे. सॉरी. बरं ठीक आहे, चल कामाला लाग. आपण बोलूया नंतर. मी फोनवर आहे जरा. हॅलो मेघना. नाही ठीक आहे, ऐकलंय मी सगळं. आपण पण नंतर बोलूया. हो, मला पण थोडी कामं आहेत. करतो मी नंतर. ओके, बाय. बाय. गरम गरम काढा आणलाय तो, पिऊन घे छानपैकी. हा. आणि नंतर सगळे दिवे बंद कर आणि झोपून जा. आणि तो फोन आधी बंद करून ठेव. सकाळ ट्याव ट्याव वाजत असतो, कळलं ना? पी आधी. हा. अगं हो बाई, मी विसरूनच गेले. आधी त्या मनोजला आणि चित्राला फोन करो. नाही, त्यांना मांडव परतणीसाठी बोलवायला हवं ना दोघांना. लग्न झाल्यावर पहिल्यांदाच येणार आहेत आपल्या घरी. एक जरा श्रम परिहार सगळ्यांचाच. सगळेजण एकत्र बसून जेवूया छानपैकी आणि सगळं कार्य निर्विघ्नपणे पार पडलं याचा आनंद साजरा करूया. काय, आई बाबांना पण बोलवून घे तुझ्या. बरं, पण मग तू फोन करतेस का मीच करू? नाही नाही, मी करते फोन. आणि माई, चित्रा आली हा ऑफिसला. अरे वा. माई, मग तिला परस्परच बोलू का आदित्य बरोबर? आणि मग मनोज डायरेक्ट येईल. आता हे बघ, ते काय ते ना तुम्ही दोघं बघून घ्या. मला काही विचारू नका बाई त्यातलं. बरं, पण मनोजला मात्र अगदी व्यवस्थित रीतसर आमंत्रण करा बरं का. नाही तर तेवढ्यावरून पापड तुटायचा. काढा मस्त लागतोय बाई. हा ना. फक्त जरा गरम आहे. मग गरम गरमच प्यायचा असतो, म्हणजे घशाला बरं वाटतं आणि सर्दी न्यू पळून जाते. बरं, आठवणीने फोन कर आई बाबांना. आणि मनोजला आधी कर फोन. हा. सगळा पिऊन टाकायचा आहे तो.